श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय. या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग. या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात. याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे. आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात. नमस्कार. कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील 3रे प्रकरण निवड हे आपण समजून घेत होतो. त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया. गणपतरावांची सुटका होऊन तेही घरी परत आले होते. परंतु तुरुंगातून बाहेर येताना त्यांनी एक जबरदस्त आजार बरोबर आणला होता. जेलचे जीवन सहन न झाल्यामुळे म्हणा किंवा त्यांनी केलेल्या चिंतेमुळे म्हणा, जेलमध्ये असतानाच त्यांना क्षयाचा विकार जडला होता आणि ते परत आल्यानंतर त्यांनी डॉक्टराला वगैरे दाखवून निश्चित निदान करून घेतले होते. परंतु प्राथमिक अवस्था आहे, बरे होईल असा डॉक्टरांचा सल्ला होता. मी बाहेर कुणाला दाखविले नाही, पण या बातमीने मला काहीसा धक्का बसला. मी अनपेक्षितपणे अगोदरच सुटून आल्यामुळे पुढे काय करावे याचा अजून निर्णय झाला नव्हता. स्वाभाविकपणे कार्यकर्ते अधूनमधून भेटायला येत होते. त्यांच्याशी चर्चा करीत होतो. त्यांना साधेपणाने पुढे कसे गेले पाहिजे हे सांगत होतो. या प्रकारे 2-3 आठवडे गेले आणि नंतर सौ वेणूबाईंच्या आग्रहामुळे ती व मी आम्ही दोघेही 2 दिवसांच्या मुक्कामाकरिता फलटणला गेलो. आश्चर्य असे की फलटणमध्ये असतानाच पुन्हा सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याचे वॉरंट माझ्यावर बजाविण्यासाठी ज्या ठिकाणी मला प्रथम पकडले होते त्याच ठिकाणी आले. सौ वेणूबाईला तर धक्काच बसला. तिला वाटले की मी फलटणला आलो म्हणजे मला पकडले जाते. मी तुम्हाला फलटणला यायचा कशाला आग्रह केला असे ती दुःख करू लागली. मी तिला समजावले आणि तिच्यासह परत कराडला निघालो. मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले, मी माझ्या पत्नीला घरी सोडीन आणि तेथे तुमच्या ताब्यात येईन. तोपर्यंत मला तुमचा बंदोबस्त माझ्या भोवती ठेवायला माझी काही हरकत नाही. त्याप्रमाणे घडले आणि माझा येरवाड्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला. या खेपेला ब वर्ग दिलेला नव्हता. येरवाड्याच्या क वर्गाच्या कैद्यांसाठी जे 3रे वर्तुळ आहे त्यामध्ये एका बराकीत माझी रवानगी झाली. या बराकीत असताना मला जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते मित्र भेटले. मला आठवतं की श्री आत्माराम जाधव, हरिभाऊ लाड नि असे अनेक कार्यकर्ते तेथे भेटले. आत्माराम बापूंनी झालेल्या छळाची कहाणी मला येथेच सांगितली. त्याच आवारातील आमच्या समोरच्या बराकीमध्ये श्री नाग गोरे आणि त्यांचे इतर सहकारी होते. त्यांची आमची अधूनमधून भेट होत असे. या 3ऱ्या सर्कलमध्ये मी 3 महिने काढले असतील. या 3 महिन्यांमध्ये माझे काही विशेष वाचन झाले नाही. मला कार्यकर्त्यांचा सहवास लाभला होता. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणे, माझे अनुभव सांगणे, त्यांचे अनुभव ऐकणे यातच आमचा सारा वेळ निघून गेला. या 3 महिन्यात माझी प्रकृतीही फारशी चांगली राहिली नाही. घराकडून गणपतरावांच्या प्रकृतीची बातमी येत होती. डॉक्टरकडून ते औषधपाणी घेत होते आणि घरसंसार चालवण्याचा प्रयत्नही करत होते. माझ्या मनामध्ये विचार संघर्ष सुरू झाला की माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचा किती छळ मी होऊ देणार आहे. दादा गेले. गणपतराव गंभीर रोगाने आजारी आहेत. सौ वेणूबाईंची प्रकृती बरी नाही. आई काही न बोलता सर्व सहन करत होती, पण ती दुःखी आहे. माझ्यापासून तिने खूप अपेक्षा केल्या असतील, परंतु मी तिची कुठलीच अपेक्षा पुरी केली नाही. मनातील हा जो विचार चालू होता तो मी माझ्या जेलमधल्या मित्रांशी बोललो.
1944 साल पुढे पुढे चालू होते. लढाईनेही हिटलर विरोधी आक्रमक रूप धारण केले होते. युरोपमधील दोस्त राष्ट्रांची दुसरी जबरदस्त आघाडी उघडण्याची सर्व चिन्हे दिसत होती. त्यामुळे युद्धाचा निर्णय फॅसिझम विरोधी लागणार असे निश्चित वाटू लागले आणि त्यामुळे वर्षभरात भारताच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडतील अशा काही गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. या सर्व राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबासाठी मी काहीतरी केले पाहिजे असे विचार माझ्या मनात घर करू लागले आणि 3 महिन्यांनंतर इतर मंडळी जशी पॅरोलवर सुटत होती तशी मला पॅरोलवर सोडण्याची अनुज्ञा आली आणि मी बाहेर पडलो. मी कराडला जाऊन विचार केला की पॅरोलची मुदत काहीतरी 2 महिने होती. या 2 महिन्यांच्या मुदतीमध्ये माझ्या घरची जबाबदारी पुरी करण्याच्या दृष्टीने काहीतरी पावले टाकली पाहिजेत. या काळामध्ये माझे मित्र आबासाहेब वीर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून मी त्यांना माझी मनस्थिती आणि परिस्थिती कळवली. त्यांचाही निरोप आला की तुम्ही बाहेर राहणे आवश्यक आहे. तुमच्या घरच्या प्रश्नाकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. राजकीय चळवळीशी तुमचा आहे तो संबंध आम्ही योग्य प्रकारे सांभाळून नेऊ. तुम्ही पॅरोल वाढविण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या वकिलीच्या व्यवसायाकडे लक्ष द्या, कारण त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. गणपतरावांना मिरज किंवा कुठेतरी चांगल्या ठिकाणी नेऊन उत्तम औषधोपचार करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय यातून दुसरा रस्ताच दिसत नव्हता. मी जर काही केले नाही तर हे घर मोडून पडणार असे चित्र मी पाहिले आणि पॅरोलची मुदत वाढविण्यासाठी मी गृह खात्याला लिहिले. त्याचा काय निकाल येईल याची मला कल्पना नव्हती. परंतु पुढे 2 महिन्यांनी त्यांनी माझ्या विरुद्धचा प्रतिबंधक कायद्याखालचा आदेश मागे घेतला असे त्यांचे मला उत्तर आले आणि मग मी स्थिर मनाने घरच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ लागलो. गणपतरावांना मिरजेला चांगल्या डॉक्टरच्या नजरेखाली ठेवले. माधवनगर येथे एक घर भाड्याने घेतले आणि तेथे नेऊन त्यांची व्यवस्था केली. गणपतरावांच्या बरोबर त्यांची व्यवस्था करण्याकरता माझी थोरली बहीण तेथे राहिली. त्यांची पत्नीही त्यांच्याबरोबर गेली. आता मला कराडचे घर आणि माधवनगरचे घर अशी दोन्ही घरे चालवायची होती. वकिलीला पुन्हा सुरुवात करताना एकदम सर्व उत्तम चालण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे प्रगती जी होणार ती हळूहळूच होणार होती. परंतु तेथे स्थिर झालेले 2 ज्येष्ठ वकील श्री पंडितराव भत्रे आणि श्री अब्बासभाई शेख यांची मला खूप मदत झाली आणि त्यामुळे मी माझ्या फौजदारी गुन्ह्याच्या वकिलीचा जम थोडाफार बसवू शकलो. दोन्ही घरांचा चालू खर्च चालवण्याइतके उत्पन्न मी महिन्याला मिळवू लागलो आणि हे 1944 साल केव्हा निघून गेले हे लक्षात सुद्धा आले नाही. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये 1944 साल जरी केव्हा गेले हे मला कळले नाही, तरी सातारा जिल्ह्यातील पत्री सरकारची व प्रति सरकारची जी संघटना आकार घेत होती तिचे स्वरूप व काम या वर्षात अधिक विस्तृत आणि परिणामकारक बनत चालले होते. त्यांनी ठिकठिकाणी न्यायसमित्या स्थापन केल्या होत्या व गोरगरिबांवरील अन्याय दूर करण्याची उदाहरणे लोकांच्या डोळ्यांपुढे येऊ लागली होती. ग्रामीण भागात लोकांना त्रास देणाऱ्या गुंड लोकांनाही एक प्रकारची दहशत निर्माण झाली होती आणि भूमिगत चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा दबदबा एक प्रकारे वाढत जात होता. श्री किसनवीर हे संघटनात्मक प्रमुख म्हणून भूमिगत चळवळीचे नेतृत्व करीत होते. माझा त्यांच्याशी संपर्क होता. अशा संघटना जेव्हा सत्ताधाऱ्यांसारख्या वागू लागतात तेव्हा त्यात दोषही निर्माण व्हायला लागतात. असे काही दोष याही भूमिगत चळवळीत निर्माण होऊ लागले होते. श्री आबांना मी निरोपाकरवी अशा काही गोष्टी कळवीत असे. तेही त्याची काळजी घेत असत. या भूमिगत चळवळीमध्ये हळूहळू जो महत्त्वाचा दोष वाढत गेला तो हा होता की कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळे गट पडले आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाल्या. कोणत्याही क्षेत्रासाठी कोणत्या गटाने
कोणत्या क्षेत्रासाठी कोणत्या गटाने काम करावयाचे या संबंधाने काही वादग्रस्त प्रश्नही उपस्थित झाले. पण राजकीयदृष्ट्या माझ्या मताने ही किरकोळ गोष्ट होती. जिल्ह्यामध्ये भूमिगत कार्यकर्त्यांची एक प्रकारची सत्ता स्थापन झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये असे वातावरण निर्माण झाले होते. कराड, पाटण, वाळवे, तासगाव, वाई, सातारा, कोरेगाव आणि शिराळा या तालुक्यात याचा विशेष परिणाम दिसून येत असे. ज्यांचा उल्लेख केला पाहिजे असे अनेक कार्यकर्ते आहेत. पण त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख त्यांच्या या कामात माझ्याशी व्यक्तिशः संबंध आला नसल्यामुळे मी करू इच्छित नाही. परंतु असंख्य कार्यकर्ते या चळवळीचे सैनिक म्हणून काम करीत होते, हे उघड होते. आणि जसजशी त्यांची शक्ती वाढत गेली, तसतशी सरकारी यंत्रणाही अधिक चिडत गेली. परंतु त्याचा काही उपयोग होत नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातल्या या कार्यकर्त्यांना भेटण्याकरिता स्वतः श्री अच्युतराव पटवर्धन सातारा जिल्ह्यात एकदा येऊन गेले, असे मी ऐकले होते. ते किती खरे खोटे हे मला माहीत नाही. परंतु ही वार्ता त्यावेळी जिल्ह्यात खूप पसरली होती. अशा वार्तेनेही अशा चळवळीचा दबदबा वाढतो. कारण या चळवळीला केंद्रीय संघटनेचा पाठिंबा आहे, याची जाणीव लोकांना होते. आणि त्यामुळे अशा चळवळीची शक्ती वाढते. सातारा जिल्ह्यातल्या या भूमिगत चळवळीची अशी प्रगती होत असताना ज्या पार्श्वभूमीवर ही चळवळ चालली होती, त्या युद्धाची काय परिस्थिती होत होती हेही पाहण्यासारखे आहे. 1944च्या जून महिन्यात युरोपमध्ये दोस्त राष्ट्रांनी आपली दुसरी आघाडी उघडली. फ्रान्सच्या नॉर्मंदीच्या किनाऱ्यावर मोठ्या बहादुरीने सैन्य उतरून आगेकूच करीत हे सैन्य पॅरिसच्या दिशेने जाऊ लागले. रशियन भूमीवर शेकडो मैल रशियाने गेली 3 वर्षे हिटलरच्या रणगाड्यांच्या आणि विमानांच्या ताफ्यांशी एकाकी झुंज दिली होती आणि त्यात त्यांना फार किंमत मोजावी लागली होती. रशियन भूमीवर शेकडो मैल जर्मन सैन्य आत घुसले होते. स्टॅलिनग्राडला वेढा पडला होता. मॉस्कोपासून काही मैलांवर सैन्य येऊन पोहोचले होते. अशा परिस्थितीतही आपले धैर्य न खचू देता आणि अशा तऱ्हेचे युद्ध करण्याकरिता आवश्यक असणारी जी औद्योगिक यंत्रणा असते, तिची क्षमता कमी होऊ न देता युद्धसाधनांचे उत्पादन चालू ठेवले आणि युद्धाच्या आघाडीवर सैनिकांच्या मार्फत पराक्रमाची शर्थ केली. ही दुसरी आघाडी युरोपमध्ये उघडल्यानंतर रशियावर असणारा जर्मन सैन्याचा दबाव कमी झाला आणि नवी सामग्री आणि उभे राहिलेले नवे सैन्य यांचे जसा महापुराचा लोंढा वाहत जातो, तसे रशियन सैनिकांचे लोंढे पोलंडमध्ये आणि बाल्कन देशांमध्ये घुसू लागले. 1944 सालची ही राजकीय पार्श्वभूमी पाहताना पुढचे 1945 हे साल निर्णायक वर्ष ठरणार असे माझ्या मनाने घेतले. युरोपमधील युद्धाचा निकाल लागण्यास आता फक्त काही महिन्यांचा अवधी राहिला होता. गेली 6 वर्षे युद्ध ज्या चढ उतारातून गेले होते, त्याचे बरे वाईट परिणाम ब्रिटिश जनतेने भोगले असल्यामुळे ब्रिटिश सत्ताधारी नसले तरी ब्रिटिश जनता यातून काही नवीन शिकली असली पाहिजे, अशी आशा माझ्या मनात निर्माण झाली होती. हे युद्ध संपल्यानंतर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सुटावयाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास मनामध्ये वाटत होता. या घडामोडींची प्रत्यक्ष प्रक्रिया काय राहील यासंबंधीचे चित्र मात्र डोळ्यांपुढे येत नव्हते. पण जागतिक परिस्थितीच असे आगळे वेगळे रूप घेत होती की यातून नव्या हिंदुस्थानचा जन्म व्हावा. 1945 साल जसे जसे जुने होऊ लागले, तसे तसे ज्यांना हिंदुस्थानचे राजकारण समजत होते, अशा जाणत्यांना सत्तांतराची चाहूल लागली, असे म्हटले तरी हरकत नाही. पूर्वेकडे ब्रह्मदेशामध्ये जपानच्या विरोधी दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना छोटे मोठे विजय मिळू लागले. हे एक सुचिन्ह होते. युरोपच्या युद्धाबरोबर जपानचे युद्ध संपणार नाही हे स्पष्टच होते. त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील हेही उघड होते. परंतु तो काही महत्त्वाचा अडथळा ठरणार नाही अशी सर्वांची समजूत होती.
प्रत्यक्षात ॲटम बॉम्बने जपानी युद्धाचा शेवट जसा झाला त्याची मात्र कुणाला काहीच कल्पना नव्हती. 1945च्या जून-जुलै महिन्यांमध्ये ब्रिटिश अंतर्गत राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. ज्या राष्ट्रीय सरकारने जर्मनीचा पराभव करी तोपर्यंत युद्धाचे नेतृत्व केले होते, ते राष्ट्रीय सरकार संपुष्टात आले. जपानचा पराभव होई तोपर्यंत राष्ट्रीय सरकार चालवावे अशी सूचना चर्चिलने मजूर पक्षाचे नेते श्री ॲटली यांना केली होती, पण ती त्यांनी साफ नाकारली. ॲटलींच्या त्या नकारामुळे दूरदृष्टी आणि योग्य वेळी योग्य राजकीय निर्णय घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती, हे स्पष्ट होते. श्री ॲटलींचे व्यक्तिमत्व हे चर्चिल यांच्या तुलनेने कमी आकर्षक होते, परंतु विचारांची स्पष्टता असणारे आणि मजूर पक्षाची वसाहतवाद्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची जी मूळ दृष्टी होती, त्या दृष्टीने काम करणारे ते प्रामाणिक पुढारी होते. चर्चिलपेक्षा काही बाबतीत ते मोठे होते, अशी माझी नेहमीच भावना राहिली आहे. मी संरक्षण मंत्री म्हणून पुढे लंडनला गेल्यानंतर त्यांना मी एक खाणा दिला होता आणि त्यांच्याशी भारताच्या काही संरक्षण प्रश्नांवर बोलण्याची संधी मिळाली होती, याचा मला रास्त अभिमान आहे. ॲटली यांनी 1945 साली राष्ट्रीय सरकार पुढे चालू न ठेवता निवडणुका घेणे अपरिहार्य ठरविले. त्यामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवायला फार मोठी मदत झाली आहे. ही गोष्ट लक्षात यावी म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कामाचा येथे मी उल्लेख केला आहे. चर्चिल या निवडणुकीला फारसे उत्सुक नव्हते. युद्धाचे नेतृत्व करण्यास लागणारे वक्तृत्व, लढाईच्या तंत्राचे ज्ञान आणि लोकांना लढाईच्या काळामध्ये हवे असणारे ढंगदार नेतृत्व देण्याचे कौशल्य हे सर्व त्यांच्याजवळ होते. पण प्रत्यक्ष लोकमताच्या परीक्षेची वेळ जेव्हा जवळ आली तेव्हा ती टाळावी असाच त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या युद्धाच्या आठवणींच्या शेवटच्या ग्रंथामध्ये दिलेला एक प्रसंग सहज माझ्या ध्यानात येतो. निवडणुका जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करून ते पोट्सडॅम येथील बैठकीकरिता चालले असताना वाटेत स्पेनच्या सीमेवर एका अतिशय सुंदर स्थळी विश्रांतीसाठी थांबले होते आणि वेळ जावा म्हणून त्यांचा चित्रकलेचा जो नाद होता तो पुरा करण्यासाठी हातामध्ये ब्रश घेऊन ते त्यांच्या आवडीची दृश्ये टिपत होते. त्यांनी सांगितले आहे की या कामात मी गुंतलो असताना सुद्धा ही निवडणूक दारावर टकटक करते आहे किंवा खिडक्यातून वाकून बघते आहे असे मला वाटू लागले. चर्चिलने निवडणुकीची किती धास्ती घेतली होती याचा यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे आहे. 1945च्या जुलैच्या आठवड्यात निवडणुकींचा निकाल लागला आणि युद्धकाळाचा हे इंग्लंडचा परमश्रेष्ठ नेता एका पराभूत पक्षाचा नेता ठरला. हिंदुस्थानातील सत्तांतराच्या राजकीय हालचालींनी या क्षणी जन्म घेतला असे म्हटले तरी चालेल.